Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. काँग्रेस नेते आमदार विकास ठाकरे आपल्या सोबत आहे। भाऊ, जमिनीबाबत तुम्ही एक आक्षेप घेतलेला आहे, काय प्रकार आहे नेमका? नाही, एक शासनाचं पत्र आहे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केळवणी या विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई या संस्थेसाठी 18 हेक्टर जमीन मागितली होती। मला वाटते की आता 2 वर्ष झालं महानगरपालिकेवर प्रशासक आहे। मी महानगरपालिकेत महापौर होतो, विरोधी पक्षनेतासुद्धा होतो। मला पद्धती माहीत आहे की कुठलीही जमीन द्यायची असेल तर सभागृहात प्रस्ताव येतो, सभागृहात त्यावर विरोधक सत्ताधारी चर्चा करतात आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेला किंवा या शहरातील जनतेला ही जमीन दिल्याने काय फायदा आहे याच्यावर चर्चा होते। जर आपल्या फायद्याची गोष्ट होईल तर तो एकमतानं मंजूर होतो आणि जर नसेल तर मग सत्ताधाऱ्याला मंजूर करायचा आहे तो करतो, विरोधक आपला आक्षेप नंबर। या ठिकाणी प्रशासकांचं राज्य आहे, 2 वर्ष झालं आणि मला वाटतं की एवढी घाई कोणची होती की शासनाने ही जमीन देण्यासाठी म्हणजे प्रशासकांनी प्रस्ताव पाठवला आणि शासनाने मंजुरी दिली। तर मग प्रशासकांनी कोणाच्या म्हणण्यावर हा प्रस्ताव पाठवला ही मुख्य गोष्ट आहे। कारण की याच्या आधी आपण सिम्बॉसिसला जागा दिली, सिम्बॉसिसला जागा दिल्यानंतर नागपूरकरांना त्याचा काय फायदा झाला, किती फायदा होत आहे। आता पुन्हा यांना ही 18 हेक्टर आपली महानगरपालिकेची जागा देऊन देऊ तर याचा फायदा महानगरपालिका काय, महानगरपालिकेत 1 रुपयाच्या लीजवर दिली महानगरपालिकेला ही जवळपास तिचा रेट काढला तर मला वाटते 500-600 कोटीच्या घरात जाणारी जागा आहे ही। आणि अशा जागा आपण वाटत सुटलो तर महानगरपालिकेचं प्रॉपर्टीच नाही राहणार ना। ती जागा भाजप आमदाराला दिल्याचा तुमचा आक्षेप आहे का? कारण की ती संस्था जी आहे ती भाजपच्या आमदाराची आहे। हो, ते त्याच्यात सिद्धच होते की ते त्यांची जागा आहे म्हणून आणि म्हणत मला ही चौकशी करायची। अमरीश पटेल यांचं नाव येत आहे, त्यांची संस्था असं समजतं। परंतु सगळ्यात मोठा प्रश्न की नागपूर शहरातली जागा, नागपूर शहरातल्या जनप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तुम्ही प्रस्ताव शासनाला पाठवला का? जर महानगरपालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवक असते आणि तिथे चर्चा होऊन ही जर गेली असती तर आम्हाला काही हरकत नव्हती। परंतु आता तिथे प्रशासक आहे, एकही नगरसेवक नाही आणि महानगरपालिकेची प्रॉपर्टी तुम्ही परस्पर देऊन झाले आहे। तर मला वाटते याची चौकशी व्हावी म्हणून मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे उपमुख्यमंत्री, कारण की ते नागपूरचे आहे आणि त्यांचा अशा गोष्टींना विरोध असतो म्हणून मी त्यांच्याकडे पत्र पाठवलेलं आहे। आणि मला अपेक्षा आहे की हे सगळं द्यायचं असेल तर सभागृहात चर्चा झाली पाहिजे। सभागृहात चर्चा होऊन ही जागा दिल्याने नागपुरी जनतेला काय फायदा होईल, मनपाला काय फायदा होईल, विदर्भाच्या डेव्हलपमेंटसाठी ही जागा दिल्याने काय फायदा होईल याच्यावर साधक बाधक चर्चा झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे। तुम्ही सभागृहात प्रस्ताव ठेवा, जेव्हा कोणा सभागृहात ज्याचं कोणाचं सरकार येईल आणि त्याच्यावर चर्चा करा, नंतर तो प्रस्ताव शासनाला पाठवावा अशी माझी मागणी। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.